टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमराठीचा अन्याय सहन करणार नाही आणि हिंदूंना चोपण्यात आनंद का, असं म्हणत भाजपचे आशिष शेलार एकाच वेळी हिंदी भाषिकांना आणि अमराठी आणि हिंदू म्हणूनही संबोधन केले काय त्याच्यावर? नाही, मला वाटतं या राज्यामध्ये मराठीचा आदर सन्मान झालाच पाहिजे। सर्व इथल्या चाली संस्कृती परंपरांशी एकरूप झालं पाहिजे आणि इतर भाषिकांनी सुद्धा मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तसा आग्रही आपला असणं काही चुकीचं नाही, परंतु आपला दुराग्रह असता कामा नये। जे समोरचा मराठीत बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करायची, हे लोकशाहीत संविधानात आपल्याला अभिप्रेत नाही। कारण शेवटी कायदा सुव्यवस्था महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारची मारपीट करून कोण आपली भाषा शिकत नसतं। मी प्रताप सरनाईकांचं अभिनंदन करेन की त्यांनी मराठी शिकवण्यासाठी त्या ठिकाणी आता प्रशिक्षण देत असल्याचं समजतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना इतर भाषिकांना आपलं केलं पाहिजे। त्यांना मारपीट मारझोड करून त्या ठिकाणी समाजात जातीय धार्मिक तेढ होणं मला वाटते योग्य नाही। भाषेवरून गुंडागर्दी सहन करणार नाही असं भाजप म्हणते, मात्र मारहाण मनसेकडून होत आहे आणि भाजपची टीका उद्धव ठाकरेवर होत आहे, असं का? नाही, एक लक्षात ठेवा, यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या भूमिका दुटप्पी आहेत। मनसेने जरी मारहाण करत असले तरी त्याचंही समर्थन त्या ठिकाणी होऊ शकत नाही, परंतु राज ठाकरे साहेबांचा मराठीचा मुद्दा घेऊन लढत आहेत, तर उद्धव ठाकरे साहेब सत्तेच्या स्वार्थापोटी राजकारण क्षणोक्षण करून दिसत आहेत। हा फरक त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका होते। जेव्हा महाराष्ट्रात मराठी येत नाही म्हणून नोकरी नाकारली जाते, जेव्हा ब्रिजभूषण सिंग अयोध्येत येऊ देणार नाही म्हणून राज ठाकरेवर धमकी देतात, त्यावेळी भाजप या गुंडागर्दी विरोधात भूमिका का घेत नाही? कोणीही त्या ठिकाणी गुंडागर्दी करणं योग्य नाही। मग ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, लोकशाहीनं आपल्याला न्याय मागण्याची अनेक दालनं उपलब्ध करून दिलेली आहेत। मला वाटतं त्या योग्य अशा प्रकारच्या आयुधांचा वापर करून आपण न्याय मागावा, परंतु त्यासाठी कायदा हातात घेऊन कोणाला मारझोड करणं हे लोकशाहीत त्या ठिकाणी अभिप्रेत नाही, उचित नाही। राज ठाकरे अजूनही रिझर्व्ह आहेत अशी त्यांची देहबोली कालच्या मेळाव्यात सांगत होती, काय करते? आपण अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांच्या देहबोलीचं आकलन केलेलं दिसतंय, कारण राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी मराठीचा फोकस सोडून भाषण केलंच नाही आणि त्यांच्यावर जो काही आरोप होतो त्याचं स्पष्टीकरण उदाहरणासहित संदर्भासहित देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्यांनी कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही। आम्ही एकत्र येणार आहोत, एकत्र लढणार आहोत, राजकीय वाटचाल एकत्र करणार आहोत किंवा मराठीच्या मुद्द्यावर आता मतदार आम्ही एकवटणार आहोत आणि त्यांनी तीच भूमिका घेतली होती की झेंडा नको, पार्टी नको, आपण विषय घेऊन लढू। तरी उद्धवजींच्या लोकांनी काही झेंडे आणलेच होते आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण हे राजकारणाने ओतप्रेत भरलेलं होतं आणि अगतिकता दिसत होती, हतबलता दिसत होती की आता राज ठाकरे साहेबांना सोडलं तर त्या ठिकाणी आपलं अस्तित्वच नष्ट होईल राजकीय, त्याच्यामुळे काही करा। आपण बघाल उद्धवजी ठाकरे साहेब बोलले की आम्ही आता एक नाही आलोय तर भविष्यातही एकत्र राहणार आहोत। म्हणजे त्यांना एवढी घाई झाली की निवडणुकांमध्ये राज ठाकरे साहेबांना घेतलं नाही तर आपली राजकीय नैया डुबणार हे त्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणून ज्यांनी 20 वर्ष अंतरपाट धरला होता ते आता आम्ही अंतरपाट काढला म्हणून दूषणं देत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।